सरकारने आपल्याला आश्वासनं दिलेली आहे त्याची अजूनही कुठे अंमलबजावणी किंवा पूर्तता केलेली नाही आहे। आज आपण इथे रोज 12 तारखेपासून बसून राहिला तर रोज शासनाला किंवा कुठल्याही बीजेपीच्या मंत्र्यांना जाग येत नाही की आपली साधी दखल सुद्धा घेतलेली नाही आहे त्यांनी। आज आपण पाहतो आहे राशन आपल्याला फ्रीमध्ये देतो सरकार म्हणतात की आम्ही तुम्हाला राशन फ्रीमध्ये देतो। आपल्याला माहित आहे ते राशन कसं येत आहे काय येत आहे पण त्याला राशन दिलं आहे पण घरामध्ये आज आपण इथे रोज 12 तारखेपासून बसून राहिला तर रोज शासनाला किंवा पूर्तता घेतलेली नाही आहे त्यांनी। आज आपण पाहतो आहे की छोटे छोटे मुलं गृहवर्कर गटप्रवर्तक राशन आपल्याला फ्रीमध्ये देतो सरकार म्हणतात की आम्ही तुम्हाला राशन फ्रीमध्ये देतो। आपल्याला माहित आहे ते राशन कसं येत आहे काय येत आहे पण त्याला राशन दिलं आहे पण घरामध्ये आरोग्यमंत्री 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 राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकार हम सब इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद कृषि समितीचा कृषि समितीचा कृषि समितीचा कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही वेतनांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं फूल नहीं चिंगारी है हम भारत की नारी है फूल नहीं चिंगारी है हम भारत की नारी है आवाज दो हमें आवाज दो हमें ला अत्याचार भ्रष्टाचार ला अत्याचार भ्रष्टाचार आरोग्यमंत्री 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 राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही वेतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वेतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ला अत्याचार भ्रष्टाचार ला अत्याचार भ्रष्टाचार आवाज दो कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दिलेल्या आश्वासन पूर्ण केलंच पाहिजे केलंच पाहिजे केलंच पाहिजे दिलेल्या आश्वासन त्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशांना वेतन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे अशांना गटप्रवर्तकांना वेतन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे आवाज दो हमें आवाज दो हमें ला भ्रष्टाचार काळी साडी आणि काळे ड्रेस घालून इथे निषेध करतो आहे तो याच्यासाठी की आम्ही जे 12 तारखेपासून आंदोलनाला बसलो आहे सरकारनं त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे। आज आम्ही पाहतो आहे की 12 तारखेपासून या महिला इथे बसते आहे आम्हाला रस्त्यावर उतरलो आहे आम्ही तर सरकारने कुठेही आमची दखल घेत नाही आहे। जे काही म्हणजे जे काही घोषणा केली आहे त्याची त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आहे। त्यासाठी आम्ही सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक 12 तारखेपासून रस्त्यावर उतरलो आहे। सरकार नुसतं घोषणा करते आहे। आज तुम्ही बघता आहे की इथे छोटे छोटे मुलं घेऊन महिला रोज येऊन राहिलेल्या आहे। एक साईड म्हणते सरकार की कुपोषण मुक्त करायचं आहे भारत आणि दुसऱ्या साईडला आज 3-3, 4-4 महिने होऊनही आशांचे पेमेंट आणि गटप्रवर्तकचे पेमेंट त्यांच्या पदरात पडत नाही आहे त्यांच्या खात्यात पडत नाही आहे। तर आम्ही घर कसं चालवायचं आमच्या मुलांचे शिक्षण कसे करायचे त्या घरामध्ये आम्ही राशन कसं आणायचं नुसतं सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला राशन देत आहे नुसतं राशन देऊन चालणार नाहीये त्यासाठी किराणा पाहिजे आहे तेल तिखट मीठ काही तर लागतं ना मग आम्ही आमच्या मुलांना चटणी भाकरी कसं तरी खाऊ घालत आहे आणि सरकार जर म्हणते कुपोषण मुक्त करायचं आहे तर त्या चटणी भाकरीने ह्या मुलांचा कुपोषण मुक्त होणार आहे का भारत त्यासाठी कुठेतरी चांगले पदार्थ द्यावे लागेल ना मुलांना जर आमच्या पदरातच नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय खाऊ घालणार आहे त्यासाठी आम्ही आज काळी साडी काळी ड्रेस घालून रस्त्यावर उतरलो आहे आणि ह्या सरकारचा निषेध करत आहे
आणि 31 तारखेला कॅबिनेट 30 तारखेला किंवा 31 तारखेला कॅबिनेटची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, जी घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही लवकरच पायदळ मार्च काढण्याची तयारी करत आहे आणि इथून आम्ही पायदळ मुंबईला जाण्याची तयारी करत आहे. एवढे बोलते मी थांबते. इन्क्लाब जिंदाबाद. आम्ही मागील 2023 मध्ये 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत 23 दिवसाचा संप पुकारलेला होता. तेव्हा आम्हाला शासनाने आश्वासन दिलं होतं की आशा सेविकांना 7,000 आणि आम्ही गटप्रवर्तक यांना 10,000 रुपयाची वाढ देण्यात आली आहे. पण आतापर्यंत तो GR काढलेला नाही. त्यामुळे आम्ही आता जानेवारी 12 पासून आजचा 18वा दिवस आहे आमच्या संपाचा आणि आज आम्ही काळ्या साड्या आणि भाकरीचं जे इथे निदर्शन करत आहोत, हे शासनाला कुठेतरी जाग आलं पाहिजे की त्यांनी आम्हाला जी आश्वासनं दिली आहे त्याचा GR लवकरात लवकर काढावं. येणाऱ्या 2 दिवसाची कॅबिनेट आहे, त्यामध्ये आमचा निकाल लागला पाहिजे आणि आमच्या हाती GR पडला पाहिजे. अन्यथा आम्ही लॉंग मार्च काढण्याची सुद्धा त्यांना इशारा देतो.